इतरांचा लेखा कोण करे, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची जोगे सिद्धी पावे. कल्पतरू तळवटे जो कोणी बैसला, काय उणे त्याला सांगा जोजी. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची जोगे सिद्धी पावे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरुकृपे. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची जोगे सिद्धी पावे. येई पंढरीनाथ, प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणः श्रवणत्वगादीन्, प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. आता उपाय वनवसन्तु, जो आज्ञेचा आहे वतंतु, अमूर्तची परिमूर्तो कारुण्याचा. विठ्ठला विठ्ठला श्री गुरु सारिखास्ता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करे. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची जोगे सिद्धी पावे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबराय माऊली ज्ञानेश्वर महाराज यांचा हा अभंग आहे. अभंग 4 चरणांचा असून ज्ञानोबरायांच्या अभंग गाथेतील आहे आणि वारकरी संप्रदायातील अत्यंत उत्कृष्ट असा हा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठला भाविक माय बापू, आज श्री गुरु दत्तात्रय भगवंताच्या दत्त पौर्णिमेच्या निमित्तानं, दत्त जयंती पौर्णिमेच्या पवित्र पावन पर्वणीच्या या
कालामध्ये आपल्या मोजे बनकारंज या गावी, बनकारंज या नगरीमध्ये श्री गुरु दत्तात्रय भगवंताच्या दत्त पौर्णिमेच्या निमित्तानं हा आजचा उत्सव, दत्त जन्माचा महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि श्री गुरु दत्त पौर्णिमेच्या निमित्तानं आजच्या या कीर्तन सेवेचं सुद्धा आयोजन केलेलं आहे. खरं म्हणजे दत्तप्रभूंच्या ठिकाणी तिन्ही देव आहेत म्हणून त्यांचं नाव त्रिमूर्ती आहे. ब्रह्मदेव आहेत, भगवान विष्णू आहेत आणि भगवान महादेव सुद्धा आहेत. आणि म्हणून त्यांचा उल्लेख असा आहे, जेव्हा गुरुतत्वाचा निर्देश केला जातो तेव्हा एक श्लोक सर्वांना प्रसिद्ध पाठ आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. त्याच्यामध्ये तिन्ही देवतांचा उल्लेख आहे. गुरुर ब्रह्मा, ब्रह्मदेव आहेत, विष्णू आहेत आणि महादेव. तिन्ही देवतांचं एकत्रित स्वरूप श्री गुरु, आणि ते श्री गुरुचं स्वरूप म्हणजे दत्तप्रभूचं स्वरूप आहे. भगवान श्री दत्तात्रय हे आत्री ऋषीचे पुत्र आहेत आणि मातेचं नाव अनुसूया आहे म्हणून आत्रेय दत्त असं म्हणलेलं आहे. तुम्ही म्हणाल वडिलांचं नाव सोबत का जोडलं? त्याचं कारण असं आहे, दत्त हा दुसरा एक अवतार आहे. आकुती माता आणि रुची प्रजापती यांच्या पोटी जन्माला आलेला एक यज्ञदत्त नावाचा अवतार आहे. त्यांनाही दत्तच म्हणतात. मग कोणते दत्त? तर आत्री ऋषीचे पुत्र जे दत्त म्हणून नाव पडले दत्तात्रय. आत्रेय दत्त इति दत्तात्रय. आत्रिणाम ऋषयो पुत्रः इति स्यात् स दत्तात्रयः असं दत्तात्रय शब्दाचं निर्वचन होतं. विठ्ठल मग जर तीन देवता आहेत, तिन्ही देवता एकत्र आहेत, तर मग त्रिमुख आहेत. मुख किती आहेत? तीन आहेत. परंतु जर तीन मुख असतील तर बाकीच्या गोष्टीचा विचार करत असताना ज्यांचे हात मात्र 6 आहेत. आता 3 तोंड म्हणल्यावर हात किती झाले? एका तोंडाला हात किती? 2. या नियमाने त्रिमुख असल्यामुळे 6 हात आहेत आणि त्यांना मी प्रणाम करतो असं वर्णन संतांनी केलेलं आहे. ज्यांचे मुख 3 आहेत, हात 6 आहेत, त्रिमुख दत्तात्रय, षडहस्त दत्तात्रय, त्यांना मी दंडवत प्रणाम करतो म्हणतात. तया माझे दंडवत. पुढचं वर्णन करताना दत्तप्रभूचं असं आहे, ज्यांच्या काखेमध्ये झोळी आहे. काखे, झोळी, पुढे श्वान. श्वान म्हणजे कुत्रा. बरं, पुढे कुत्रा चालतो. नित्य जान्हवीचे स्नान
दत्तप्रभूंच्या पाठीमाग गोमाता आहे, गाय आहे, आणि समोर मात्र श्वान म्हणजे कुत्रा आहे. आणि मग त्या श्वानाचा उल्लेख फार जुना आहे बरं का. जगामध्ये बाकीचे प्राणी नंतर नंतर आले असतील, पण कुत्रा हा प्राणी फार जुना आहे. ऋग्वेदामध्ये एक प्रसंग आलेला आहे की एकदा इंद्रदेवाच्या गायी चुकून गेल्या, हरवल्या. चुकल्या म्हणजे हरवल्या. इंद्रदेवाच्या गायी हरवल्या. इंद्रदेवाकडे पण गायी आहेत, स्वर्गातल्या गायी. त्यांची काय नाव आहेत तर वेदामध्ये मंत्र आहे, कामधेनुभ्यः सुरभ्यः देवव्रतानांतराधियहमिंद्रान्. इंद्राकडे असलेल्या गायी, त्यांचं नाव कामधेनु, सुरभी असे नाव आहेत गायींचे. त्या गायी त्यांच्या चुकून गेल्या. चुकून गेल्यानंतर इंद्रदेव त्या गायी शोधत होते. शोधत असताना त्याने ब्रह्मदेवाला विचारलं की ब्रह्मदेवा, माझ्या गायी चुकल्यात, गायी हरपल्यात. कोणाचं गायी हरपू शकतं बरं का, तसं काही. आता इंद्राच्या गायी हरपतात, आपलं थोडं मोठं काय हरपलं तर एवढं वाईट वाटून घ्यायचं कारण आहे का? माणसं लगेच परेशान होतात, माझी अमकी गोष्ट हरवली. कुठं जाणार आहे? जाऊन जाऊन पृथ्वीच्या बाहेर तर जाणार नाही. फारच बाहेर गेली तर ब्रह्मांडाच्या बाहेर तर जायची नाही, पण हरपू शकतं असं एक सांगण्याचा अर्थ आहे. ते इंद्रदेवाच्या गायी हरवल्या. ब्रह्मदेवाला विचारलं. ब्रह्मदेवाने सांगितलं एक कुत्री आहे म्हणाले, तिचं नाव आहे सरमा. काय नाव आहे? शर्मा नाही, सरमा. शर्मा हे कुत्रीचं नाव आहे. कुत्रीला पण नाव असतात बरं. प्राण्यांना आपण आपले जे पाळलेले प्राणी त्यांना नाव ठेवतो, बैलालाही नाव असतात, हे की नाही? बैलाला सुद्धा काय असतात? नाव असतात. आम्ही एका ठिकाणी गेलो, जाऊन बसल्यानंतर तो शेतकरी सांगायला लागला, महाराज काय सांगावं, आमचा बालू आणि आमचा कालू इतके गुणाचे, इतके गुणवान आहेत, इतके हुशार आहेत, काय सांगावं. मला वाटलं त्यांच्या मुलांचं नाव कालू आणि बालू असेल, पण नंतर कळालं की ते त्यांच्या बैलाचे नाव होते. त्यांच्या कशाचे नाव होते? ते असू शकतं. तसं शर्मा हे त्या कुत्रीचं नाव आहे. ती श्वानिका आहे. संस्कृतमध्ये शब्द आला, श्वान म्हणजे कुत्रा आणि श्वानिका म्हणजे कुत्री, म्हणजे त्यांच्या ह्याच्यातली मादी. तर ती जी कुत्री आहे, तुम्ही तिच्या मागे मागे जा, ती तुम्हाला तुमच्या गायी शोधून देईल. मग ती शर्मा नावाची कुत्री जाते. वेदातली कथा आहे बरं ही, ऋग्वेदातली. शर्माया गंतु तस्या गोभिरव्याधिभिः मंत्र आहे ऋग्वेदातला. त्या शर्मा नावाच्या कुत्रीने त्या गायी शोधल्या. इंद्रदेवाला सांगितलं, माझ्या मागे मागे या, मी तुमच्या गायी तुम्हाला दाखवते. ती कुत्री त्यांना घेऊन गेली. मग त्या गायी त्यांना सापडल्या. कुणाला? इंद्रदेवाला. पुढं काय झालं? पुढं संपली कथा, संपली, तेवढंच आहे ते. तिथं सूक्त संपलं. ऋग्वेदामध्ये सूक्त आहे, गौ सूक्तम म्हणून जे सूक्त येते की नाही, त्याच्यामध्ये ही कथा आहे. असू द्या, कथा पूर्ण झाली. पण मी कशासाठी सांगितलं की कुत्र्याचा उल्लेख ऋग्वेदापासून आलेला आहे. मला हे जुनं आहे म्हणून सांगायचंय, पण याचा अर्थ कुत्रे पाळा असं म्हणत नाही बरं का मी. काही जण म्हणतील दत्ताच्या पुढे कुत्रा आहे मग आपणही पाळावा. कुत्र्याबद्दल आपल्या शास्त्राने असं सांगितलंय, पाळूही नाही मारूही नाही, तटस्थ राहा. पाळूही नाही, आणि कारण मारून टाकलं तर पाप आहे, त्याला मारून टाकलं तर पाप आहे, आणि सांभाळलं तर घरामध्ये अशुभ म्हणून सांगितलेलं आहे. घरामध्ये शुभ नाही कुत्रा, अशुभ आहे. पण मग अशुभ आहे म्हणून त्याला मारावं का? तर मारलं तर पाप आहे. आता काही जण म्हणतील मग मांजर पाळायला काय हरकत आहे? मांजर तर ठीक आहे. मांजर हे दरिद्रीचं वाहन आहे, लक्षात ठेवा. मांजर हे कशाचं वाहन आहे? मी म्हणत नाही, पद्मपुराणात पुरावा आहे. अलक्ष्म्याहा दारिद्र्याहा तत्र ताम गच्छति. जिथं मांजर आहे तिथे अलक्ष्मी म्हणजे दारिद्र्य म्हणजे गरिबी येत असते. हे गरिबीचं वाहन आहे. आता जसं लक्ष्मीचं वाहन काय आहे? लक्ष्मीचं वाहन काय? ज्या प्राण्याला आपण जरा अशुभ मानतो की नाही, हा,
तो झाडावर बसणारा जो पक्षी आहे की नाही, त्या पक्षाच्या नावानं जर कुणाला बोलायला गेला तर असं भांडण होईल की बघायचंच काम नाही. काय असं आहे. पण लक्ष्मीचं वाहन कोणतं आहे? तो पक्षीच आहे. आता जे आहे ते आहे. भगवान विष्णूचं वाहन कोणतं आहे? गरुडावर बैसोनी माझा कैवार, ते आहे ना, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला. आणि गरुडावर बैसोनी माझा, गरुड हा भगवंताचं वाहन आहे, भगवान विष्णूचं. आणि घू 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 जे आहे ते वाहन आहे लक्ष्मीचं. तसं मांजर हे अलक्ष्मीचं, म्हणजे तिचीच बहीण आहे लक्ष्मीची, दरिद्रा. दरिद्रा म्हणजे गरिबीचं वाहन आहे मांजर, बर का. म्हणून पाळावी का सांगितलं, पाळू नका, पण मारली तर महापाप आहे. म्हणजे चौकून ताप आहे, बाकी काही नाही. पाळायची नाही आणि मारली तर पाप, म्हणजे जीवाला ताप, दुसरं काय नाही. काय करावं? तुकडा मुकडा टाकू वाटला तर शेवटचा तुकडा टाका. कारण आपलं शास्त्र काय, पहिला तुकडा गाईला, दुसरा तुकडा साधूला, आणि तिसरा तुकडा आपल्याला आणि आपल्या घरातल्यांना, आणि शेवटचा तुकडा कुत्र्याला. हे शास्त्र आहे आपल्याकडं. विठ्ठल विठ्ठल कशावरून विषय निघला? आपण दुसरीकडे गेलो बोलत. कशावरून सांगत होतो? हा, काठी झोळी पुढे श्वान, त्या कुत्र्यावरून विषय निघाला. थोडं लांबलं दुसरीकडं. आपला दत्तप्रभूचा विषय चाललाय. नित्य जान्हवीचे स्नान. नित्य जे आहे ते जान्हवी म्हणजे गंगेच्या ठिकाणी. जान्हवी का नाव पडलं गंगेचं? भगीरथ राजाने गंगा आणल्यानंतर भगीरथाच्या रथाच्या मागे गंगा माता जेव्हा चालल्या होत्या, त्यावेळेस जन्नू राजाचा तो यज्ञ सुरू होता. आणि जन्नू राजाच्या यज्ञाचा मंडप आणि यज्ञाचे कुंड आणि यज्ञासाठी ठेवलेलं तूप आणि यज्ञासाठी ठेवलेले जे समिधा लाकडं वगैरे होते, ते सगळंच्या सगळं वाहून नेलेलं आहे गंगेनं आपल्या प्रवाहामध्ये. जन्नू राजा दुपारच्या वेळेला घरी गेला होता. तो परत आला, बघतो तर काय, आपला मंडप वाहून गेला यज्ञाचा, तूप वाहून गेलं यज्ञाचं, समिधा वाहून गेल्या यज्ञाच्या, भांडे वाहून गेले. आता यज्ञ म्हणल्यावर काही एक साहित्य असेल का विचार करा. तिथं स्वयंपाक होता, जेवण होती, सगळंच वाहून गेलं. जन्नू राजाला आला राग. जन्नू राजा म्हणला, मी यज्ञ करत असताना गंगा माझा यज्ञ कसा वाहून नेऊ शकते? ठीक आहे, ती गंगा आहे, देवी आहे, माता आहे, अंक आहे, तमका आहे, सगळं आहे. पण मी सुद्धा जे कर्म करत होतो ते काय करत होतो? यज्ञ करत होतो की नाही? आणि यज्ञ हे काय कर्म आहे? यज्ञ वै श्रेष्ठतम कर्म. यज्ञ हे श्रेष्ठतम कर्म आहे. तरतम प्रत्यय आणि संस्कृत मध्ये जो प्रत्यय तरतम प्रत्यय, त्याच्यात यज्ञ हे श्रेष्ठ कर्म नाही, श्रेष्ठतर कर्म नाही, श्रेष्ठतम कर्म, हायस्ट लेवलचं. मग मी यज्ञासारखं श्रेष्ठतम कर्म करत असताना माझ्या यज्ञाचं मांडप गंगेनं कसं काय वाहून नेलं? ह्या गोष्टीचा जन्नू राजाला आला राग. त्याचं नाव आहे जन्नू. काय नाव आहे? जन्नू. तो उठला आणि गंगेच्या जवळ गेला आणि गंगेचं पाणी प्यायला सुरू केलं. किती पाणी पिलं म्हणताल तर अख्खी गंगा पिऊन टाकली, अख्खी गंगा. आणि घशाच्या खाली उतरवली नाही, तोंडात धरली. आता गंगेमधलं पाणी किती लिटर? 10, 20, 50? दशलक्ष घनमीटर मध्ये गंगेतलं पाणी मोजतात. त्याला दलघमी असं म्हणतात. दशलक्ष घनमीटर इतकं पाणी आहे ते. करोडो अब्ज लिटर पाणी आहे. आणि तेवढं पाणी सगळं पिऊन टाकलं, पूर्ण तोंडात साठवलं. त्यावेळेस भगीरथ राजा परत आला आणि भगीरथानं जन्नू राजाला सांगितलं, नात्यानं तुम्ही माझे मामा लागता, नात्यानं तुम्ही माझे मामा लागता. आता कसे लागत होते सांगतो. भगीरथ राजा हा दिलीप राजाचा मुलगा आहे. आणि दिलीप राजाची जी सासरवाडी आहे ती जन्नू राजाचं गाव आहे. म्हणजे ते काही ऍक्च्युअल कुळातले किंवा नात्यातले होते असं नाही. मामाच्या गावचा म्हणून त्याचं नाव मामा असं ठेवलं. आजोळ जे आहे दिलीप राजाची सासरवाडी हे जन्नू राजाचं गाव आहे. मग त्या दृष्टीनं कोण झाला? आजोळचा कुणीही भेटला समजा उदाहरणार्थ, तुम्ही त्याला मामा म्हणला
म्हणला तरी काही बिघडलं का? आलं का लक्षात? या नात्याने तो जन्नू राजाला म्हणायला लागला, तुम्ही माझे मामा पडता, माझ्या कुळीचा उद्धार होण्याकरता माझ्या पंजोबांचे हाड सडक पडलेले आहेत, त्या अस्थित्यामध्ये गंगेत प्रवाहित केल्याशिवाय आमच्या कुळाचा उद्धार नाही, आम्हाला जो पितृदोष लागलाय तो जाणार नाही, त्याच्याकरता तुम्हाला विनंती आहे की गंगा मातेला परत द्या. ही गंगा आणण्याकरता आमच्या 3 पिढ्या गेल्या. ठीक आहे, तुमचा यज्ञाचा मंडप व्हायला बाबा मी भरून देतो, तुमचा यज्ञ करून देतो, तूप आणून देतो, मंडप लावून देतो, समिधा आणून देतो, भांडे वासनं वाहून गेले, तुमचं धान्य वाहून गेले, मी सगळं देतो, पुन्हा यज्ञ करा, यज्ञ पुन्हा करता येईल. पण माझ्या वडिलांनी तप केले, माझ्या आजोबांनी महाराज अंशुमननी तप केले, मी स्वतः 33,000 वर्ष तप केले, तेव्हा गंगा पृथ्वीवर आली, महादेवाला बसवावं लागलं, त्यांच्या जटेत उतरावं लागली, मोठे कष्ट आमच्या पिढ्याच्या पिढ्या ह्याच्यात गेल्या, तुम्ही आता असं करू नका मामा. असं कोण म्हणलं? भगीरथ. कोणाला म्हणलं? जन्नू राजाला. जन्नू राजाने सांगितलं, ठीक आहे, तुझी एवढी इच्छा आहे तर मी गंगेला बाहेर काढतो माझ्या तोंडातून. त्यांनी असे गाल दाबले आणि कानातून गंगा दोन्हीकडून 2 धारा अशा आल्या, इकडून एक धार, इकडून एक धार, कानातून गंगा पूर्ण बाहेर काढली. मग जन्नू राजाच्या कानातून जन्मली, म्हणजे जन्नू तिचा पिता झाला की नाही गंगेचा. मग जन्नूस्य कन्या हा इति जान्हवी, जन्नू राजाची कन्या, जन्नू राजाची लेक, म्हणून तिचं नाव झालं जान्हवी, म्हणजे गंगाच. बरं, मग नित्य जान्हवीचे स्नान म्हणजे गंगेचं स्नान दत्तप्रभू करतात. कुठं करतात? तर गंगोत्रीला जाऊन आंघोळ करतात. कुठे आहे ती गंगोत्री? तर उत्तराखंड मध्ये आपण बद्रीनाथ केदारनाथला जेव्हा जातो तेव्हा गंगोत्री आणि यमुनोत्री हे सुद्धा 2 स्थळ आहेत. त्याच्यातली जी गंगोत्री आहे, आता काही माणसाला गंगोत्री म्हणायची येत नाही. आम्ही मागे गेलो होतो त्यावेळेस सोबतचे काही माणसं काय गंगावत्री गंगावत्री, हे भारी काम झालं तुमचं. विठ्ठल काही जण म्हणताच येत नाही, तर ते काय म्हणजे मुद्दाम तसं ते अपभ्रंश करतात असं नाही, म्हणता येत नाही. खेड्यातली माणसं असतात, त्यांना नाही जमत तर नाही जमत. मग यमुनोत्री, आता यमुनोत्री असं इतकं स्पष्ट म्हणता येत नाही, ते काय म्हणलं यमुनोत्री यमुनोत्री. काय करतात, नाव अवघड आहेत की नाही हो. तुम्हाला खरं सांगू, आपल्या शास्त्रातले एक नाव इतके अवघड आहेत, जीव वळणच अवघड आहे. काही नाव इतके कठीण आहेत. आता त्याच्यात जर नाव एवढे अवघड असतील तर श्लोक किती अवघड असतील, मंत्र किती कठीण असतील, विचार करा. विठ्ठल विठ्ठल. गंगोत्रीच्या ठिकाणी जाऊन दत्तप्रभू नित्य जान्हवीचे स्नान, अशा प्रकारचं ते पवित्र स्नान करतात. असे दत्तप्रभू आहेत. आणि मग त्या ठिकाणावर निघाल्यानंतर ते काशीच्या अविमुक्त क्षेत्रामध्ये येतात. अविमुक्त स्थाने तू आगम्यात, काशीमध्ये येतात दत्तप्रभू. दत्तप्रभूंचं वाराणसीमध्ये आगमन होत असतं. तिथे आल्यानंतर पुन्हा भिक्षाटना करतात, कोल्हापूरला येतात थोड्या वेळाने. म्हणजे हे त्यांचं रुटीन प्रवास आहे. रुटीन म्हणजे रोजचं. जसं आपलं सकाळी उठायचं, प्रातर्विधी करायचा, दात घासायचे, आंघोळ करायची, कपडे घालायचे, गंध लावायचा, चहा हो का नाही, काही प्रमाण थंडीनं गारटलो का. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग आता गंगोत्रीहून निघाल्यावर काशीला यायला किती महिने लागतात, काशीहून निघाल्यावर कोल्हापूरला यायला किती वर्ष लागतात, तशा भ्रमात राहू नका. एकाच दिवसातलं हे सगळं चालू आहे. कोल्हापूरला आल्यानंतर त्या ठिकाणी भिक्षा पात्र घेऊन भिक्षा मागतात. आणि तिथं कारण महालक्ष्मी आहे. कोल्हापूरला कशाचं मंदिर आहे? महालक्ष्मीचं मंदिर. कशासाठी? कारण महालक्ष्मी मातेशिवाय तुम्हाला भिक्षा नाही. आणि म्हणून अन्नपूर्णा स्तोत्रात काय सांगितलेलं आहे? कृपावलंबन करे भिक्षां देहि ते माता अन्नपूर्णेश्वरी. अन्न जे आहे ते भिजवण्याचं शिजवण्याचं कार्य हे
मातेच आहे बरं का. आणि सगळ्यात श्रेष्ठ अन्न पुरुषाच्या जीवनामध्ये 3 प्रकारचं अन्न सांगितलेलं आहे आपल्या ह्याच्यामध्ये अग्निपुराणामध्ये. पुरुषाणाम गृहीतम अन्नम त्रिविधानी योते नरः मातृहस्ते तु श्रेष्ठतमः पत्न्या हस्ते तु मध्यमः पर अन्नम सेवितम ते अधमोधमः. सांगितलं आईच्या हाताने जर तुम्हाला भाकरी मिळत असेल, आईच्या हाताने केलेला स्वयंपाक जर तुम्हाला खायला मिळत असेल तर ते श्रेष्ठ अन्न आहे म्हणून सांगितलं. पत्नीच्या हाताने जर केलेलं अन्न मिळत असेल तर त्याला श्रेष्ठ म्हणलेलं नाही, मध्यम म्हणलेलं आहे. पोट भरण्याच्या कामाचं आहे बस, श्रेष्ठ काही नाही त्याच्यात, उत्तम काही नाही, मध्यम आहे बायकोच्या हाताने मिळालं तर. आणि जर इतर कुणाच्या हातचं खायची वेळ आली असेल तर त्याला आधमापेक्षा आधम, कनिष्ठापेक्षा कनिष्ठ खालच्या लेवलचं अन्न म्हणून सांगितलेलं आहे. विठ्ठल म्हणून सगळ्यात उत्तम अन्न हे आपल्या मातेच्या हातचं आहे बरं का. आणि अन्नाचा आणि आपला संबंध पहिला जगात आल्यानंतर पहिला संबंध कुणासोबत आहे? आपला मातेसोबत आहे. आणि त्याच्यामध्ये दत्तपुराणामध्ये सुद्धा, दत्तपुराण नावाचं पुराण आहे श्री दत्त प्रभूचं बरं का. दत्तपुराण नावाचं 18 पुराणांचं एक उपपुराण आहे दत्तपुराण. फार कठीण शब्दामध्ये त्याची रचना आहे, संस्कृतमध्ये आहे. त्याच्यात असं वर्णन केलंय की त्रिदेवांना सुद्धा एका मातेनेच अन्नप्राशन करवलेलं आहे. कारण पहिलं अन्न जगामधलं दूध आहे. जगामधलं पहिलं अन्न कोणतं आहे? दूध. तुम्ही म्हणाल बाकी तांदूळ नाहीत का, गहू नाहीत का? बाबा, जेव्हा आपल्याला दातच नव्हते तेव्हा आपण काय अन्न खाणार आहे? दंतान अग्रान धारयती अन्न. अन्न हे कुठून आहे? दातापासून आहे. जेव्हा दात नव्हते तेव्हाचं अन्न कोणतं आहे? कारण जगातलं पहिलं अन्न शोधायला तुम्ही फार डोकं लावायची गरज नाही, साध्या शब्दात तुम्हाला कळू शकतं. जेव्हा दात नव्हते तेव्हा काय होतं इतक्यातच ओळखायचं की जगातलं पहिलं अन्न कोणतं आहे. विठ्ठल आणि ते अन्न भगवंताने आपल्याला आपल्या आईपासून दिलेलं आहे, आपल्या मातेपासून दिलेलं आहे. जगातलं पहिलं अन्न आणि आपल्या जन्मातलंही पहिलं अन्न हे मातेपासून दिलेलं आहे. ते श्रेष्ठ अन्न आहे. त्याच्या एवढं श्रेष्ठ अन्न दुसरं नाही, लक्षात ठेवा. मग तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला आईच्या हातचं भेटत नाही, आता आई वारल्या, आई गेल्या, मग बायकोच्या हातचं खा. मध्यम अन्न आहे, उत्तम म्हणता येणार नाही पण खालच्या लेवलचं बी नाही, एकदम ओके टाईप आहे, काही अडचण नाही. बरं, पण महाराज तिसऱ्याच कुणाच्या हातचं जर खायची वेळ असेल, बायकोच्याही हातचं मिळत नाही, आईच्याही हातचं मिळत नाही, त्यावेळेस काही नाही, देवाचं चिंतन करा, खा. उदर भरण मोहे जाणीजे. कारण अन्नाला पवित्र करण्यासाठी तुम्ही जर देवाचं स्मरण करून प्रत्येक घास खाल्ला, प्रत्येक घासाला देवाचं 4 वेळेस नाव घेऊन घास खाल्ला, राम 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 असं म्हणून एक घास उचलला, राम 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 म्हणून एक घास उचलला, असं जर जेवला तर ते अन्न पवित्रच आहे. पवित्र ते अन्न, पवित्र ते अन्न हरिचिंतने भोजन. तिथं झाल्यानंतर पंढरपूरला येतात दत्तप्रभू. पंढरपूरला आल्यानंतर त्या ठिकाणी दत्तप्रभूचा काही वेसाव्याचा क्षण आहे. त्याच्यानंतर पांचाळेश्वरला येतात. पांचाळेश्वर हे आपल्या बीड जिल्ह्यामध्येच आहे.
गेवराई तालुक्यामध्ये गंगेच्या काठावर असलेलं गाव आहे. आता आहे बरं का पांचाळेश्वर नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये दत्तप्रभू ज्या ठिकाणी बसतात ते स्थान सुद्धा आहे. तिथं येऊन पुन्हा दुपारची आंघोळ करतात. त्याचं वर्णन केलेलं आहे बरं का. स्नान केले पांचाळेश्वरी, ज्ञानोबरांचा अभंग आहे हा. ज्ञान गोदावरीच्या तीरी स्नान केले पांचाळेश्वरी, ज्ञानदेवाचे अंतरी श्री गुरु दत्तात्रय योगिया. त्याचं वर्णन फार सुंदर केलं ज्ञानोबराने. म्हणाले ज्ञान गोदावरीच्या तीरी, ज्ञान गोदावरी बर का. कोणती गोदावरी? ज्ञानरूपी गोदावरी एक, पण दुसरा एक उद्देश आहे त्याच्यात. ज्ञानोबरांचं जन्मगाव आहे आपेगाव बर का. ज्ञानोबरांचे जे पिताजी होते विठ्ठल पंत, तर त्यांचं जे मूळ गाव आहे ते गाव आहे आपेगाव. आणि ते आपेगाव सुद्धा त्या गोदावरीच्या काठावरच आहे. मग कोणती गोदावरी? तर ज्ञानोबरांचं जे जन्मस्थान आहे त्याच्या जवळच हे गाव आहे. म्हणून ज्ञान गोदावरीच्या तीरी स्नान केले पांचाळेश्वरी. आणि पांचाळेश्वराचं वर्णन किंवा पांचाळेश्वर म्हणजे कोण नाही, दत्तात्रय प्रभू. नाव पांचाळेश्वर, गावाचं नाव आहे पांचाळेश्वर. त्याला काय करतं? पांचाळेश्वरचा दत्त आहे की नाही. मग दत्तप्रभूंचं वर्णन त्या ठिकाणच्या त्या गावाचं नाव घेऊन ज्ञानोबराला इतकं कसं काय करू वाटलं, त्याच्या पाठीमागची एक छोटीशी कथा पटकीने सांगायची. त्याच्यानंतर आपल्या दत्तचरित्राला प्रारंभ करून आपल्याला साधारणतः 12:30च्या आत गुलाल करून घ्यायचा आहे. तर आपला विषय चालला की ज्ञानोबरांचे जे पिताजी होते त्यांचं नाव होतं विठ्ठल पंत. विठ्ठल पंताचा विवाह आळंदीला रुक्मिणी मातेसोबत झालेला होता. विठ्ठल पंताचे जे वडील होते, त्यांचे जे वडील होते त्र्यंबक पंत, आणि त्यांचे जे वडील होते त्यांचं नाव होतं हरिहर पंत. तर ज्ञानोबरांचे खापर पंजोबा म्हणा की, तर ते हरिहर पंत नावाचे जे ज्ञानोबरांच्या कुळामध्ये पूर्वज म्हणा त्यांचे, ते जे जन्माला आले ते अत्यंत भाविक आणि निष्ठावान होते. वेदशास्त्र संपन्न होते. त्यांची इच्छा अशी झाली की आपल्याला भगवंताला प्रसन्न करून घ्यायचंय. म्हणून त्यांनी त्या पांचाळेश्वरच्या दत्तप्रभूचं जे स्थान आहे की नाही त्या ठिकाणी आले. त्या ठिकाणी आल्यानंतर दत्तप्रभूच्या स्थानावरती ध्यान लावून बसले आणि त्यांनी ठरवलं की जोपर्यंत मला दत्तप्रभू दर्शन देत नाहीत तोपर्यंत मी माझं तप सोडणार नाही. 38 वर्ष एक मूठ भात शिजवून घ्यायचा. किती? एक मूठ भात. त्याच्यातला देवाला नैवेद्य, त्याच्यातला एक गाईला घास, त्याच्यातला एक कावळ्याला घास ठेवायचा पितरांच्या नावाने. आणि राहिलेला आता किती राहणार आहे मला सांगा ना. एक मूठ तांदूळ शिजवले. किती? त्याच्यातला देवाला एक नैवेद्य, गाईला एक, कावळ्याला एक. किती राहणार आहे? एवढं राहत असेल तर तेवढंच खायचं रोज. आणि प्रभू दत्तात्रयाची उपासना भक्ती त्यांनी केली. 38 वर्ष. 38 वर्ष एवढं तप केल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष दत्तप्रभू प्रगट झाले त्यांच्या समोर. वरम गृहे, वर मागा हरिहर पंथ. तेव्हा हरिहर पंथाने त्या दत्तप्रभूला वर मागितला, देवा माझी अशी इच्छा आहे की माझ्या कुळामध्ये, आमच्या जावळे परिवारामध्ये, म्हणजे त्यांच्या कुळाचं नाव जावळे, कुलकर्णी ही पदवी आहे त्यांची,
त्यांना मिळालेली पदवी. ज्ञानोबा कुलकर्णी नव्हते, कुलकर्णी त्यांची पदवी आहे. त्यांना त्या काळामध्ये राजे लोकांनी दिलेली पदवी, पाटील पांडे जशी पदवी असते की नाही तसं. तर ते मूळ जावळे परिवारामध्ये, आमच्या कुळखानदानामध्ये, आमच्या कुळामध्ये, माझ्या वैयक्तिक स्वतःच्या कुळामध्ये माझ्या पोरं नातू जे होणार आहेत त्याच्यामध्ये तुमचा अवतार व्हावा अशी माझी इच्छा आहे. तुम्ही स्वतः माझ्या कुळात जन्म घ्या. दत्तप्रभूंनी सांगितलं काय हरकत नाही, म्हणजे मी तुला वचन देतो की मी तुझ्या कुळामध्ये जन्म घेणार, म्हणजे घेणार, अवतार घेऊन येणार. वचन दिलं. मग हरिहर पंताने तप सोडलं. हरिहर पंताचा मृत्यू झाला आपेगावला गेल्यानंतर, आणि त्यांच्याच ह्या 5व्या पिढीमध्ये पुढे चालून दत्तप्रभूंनी अवतार घेतलेला आहे. तुम्ही म्हणाल कोणता घेतला? ती पूर्ण अभंग नीट बघा. सदा शिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दाता, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर ब्रह्मा सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्तला. हे जे तिन्ही देव आहेत ना, महादेव म्हणजे निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबा म्हणजे भगवान विष्णू, आणि सोपान काका म्हणजे ब्रह्मदेव. तिन्ही देव आले ना, ब्रह्मदेव सोपान काका झाले, भगवान विष्णू ज्ञानोबा झाले, महादेव दत्तप्रभू झाले, सोबत आदिशक्ती मुक्ताबाई घेऊन आले. म्हणजे जो वरदानाचा भाग, जे वचन दिलं होतं हरिहर पंताला, ते हरिहर पंताला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी दत्तप्रभू स्वतः ज्ञानोबा निवृत्तीनाथ सोपान काकाच्या रूपानं अवतार घेऊन आले. त्यांच्या कुळामध्ये आले का नाही आले सांगा. विठ्ठल पंताचे पुत्र म्हणून. आता ते कशा कशा प्रकारे पुढला अवतार कार्य ते सांगत बसायचं नाही, आपल्याकडे तो वेळही नाही. आपल्याला सरळ दत्तचरित्राचं वर्णन करायचंय. कारण कसं आहे, आणि मग ज्ञानोबराची ज्ञानेश्वरी इतकी जगात का गाजते? आज ज्ञानेश्वरीला 750 वर्ष पूर्ण होत, तरी सुद्धा ज्ञानेश्वरीचं महत्व वाढत चाललंय का कमी व्हायला सांगा? ज्ञानोबराची कीर्ती वाढत चालली का कमी व्हायला सांगा? कारण की अधिष्ठान गुरुतत्वाचं आहे. अधिष्ठान गुरुतत्वाचं आहे. आपल्या पाठीशी जर बलाढ्य गुरुतत्व असेल तर आपल्याला बाकी कोणत्याच काम क्रोधादी विकाराचा सुद्धा विचार करायची गरज नाही. अभंगाच्या प्रथम चरणात नामतो श्री गुरु सारी इतरांचा लेखा कोण करे? लेखा म्हणजे मोजदाद करणे. लेखा शब्दाचा अर्थ मोजणे, मोजमाप करणे. लेखा म्हणजे मोजायची काही गरज नाही बाकीच्याला. कारण काय? गुरुतत्वाची बलाढ्यता, गुरुतत्वाची श्रेष्ठता किती आहे. श्री गुरु सा रेखा
आसता पाठी राखा. पाठ राखण करणारे कोण आहेत? सद्गुरू आहेत बरं का, लक्षात ठेवा. काय असतं, एखादी थोडी मोठी चुकही झाली तरी सांभाळून घेणारे जर सद्गुरू असतील, आशीर्वाद देणारे जर श्रीगुरू असतील, तर मग मात्र चिंता करण्याचं काही कारण नाही. आणि म्हणून इतरांचा लेखा कोण करी. काय असतं बघा, श्री गुरु दत्त प्रभू ज्याच्या पाठीशी आहेत, दत्ताचा आशीर्वाद ज्याला आहे, त्याला कुठल्याही प्रकारचं काहीही संकट आलं तरी ते पाठीराखे असल्या कारणानं तो सगळ्या संकटातून तरुण जातो, सगळ्या प्रकारच्या दुःखातून, सगळ्या प्रकारच्या बाधेतून तो मुक्त होतो. एवढं दत्तप्रभूचं महात्म्य आहे. बरं, आता थोडंसं दत्ताच्या जन्माचं चरित्र तुम्हाला सांगतो आणि मग आपण दत्तप्रभूच्या नावाने गुलाल वगैरे करणार आहोत. काय असतं बघा,